निस्वार्थ प्रेम. निशा ही राणीसोबत खूप खुश होती. तिच्या जीवनातील एकटेपणाची पोकळी राणीने भरून काढली होती. राणीला प्रेमाने कुरवाळत सुद्धा आपल्या भूतकाळाचा मागोवा घेत होती. काय मिळालं होतं तिला या भूतकाळातून? दुःख, विरह, एकटेपणा. पण तिला त्यांची पर्वा नव्हती. ती आहे त्या परिस्थितीत खुश होती. आजही तिला तो दिवस तसाच्या तसा आठवत होता. ती आज पहिल्यांदा त्याला भेटली होती. भेट कसली, धडकलीच होती म्हणता आलं. ती सायकल घेऊन कॉलेजला निघाली होती. पण वाटेत कुत्रा मागे लागला व तिने जोरात सायकल पळवली. ती इतकी घाबरली होती की समोरून येणाऱ्या विनोदच्या अंगावर जाऊन ती धडकली. दोघेही सावरले सुद्धा खूप लाजण्यासारखे झाले. विनोदने कुत्र्यात आणि त्या कुत्र्याला पळवून लावले. सुधा विनोदला सॉरी म्हणून पुढे निघून गेली. विनोदच्या मनात मात्र सुधा घर करून गेली होती. दुसऱ्या दिवशी सुधा सारिकाकडे गेली. सारिका तिची आवडती मैत्रीण होती. तिच्या घरी पोहोचल्यावर बघते तर काय, विनोद तिथेच होता. त्याला पाहताच तिला घडलेला प्रसंग आठवला व परत लाजण्यासारखं झालं. तिने सारिकाला घडलेला प्रसंग सांगितला व तो मुलगा कोण हे विचारले तर तो सारिकाचा आतेभाऊच निघाला. सारिकाने सुधाची विनोदसोबत ओळख करून दिली. सारिकाचे लग्न असल्यामुळे विनोद आला होता. मैत्रिणीच्या लग्नानिमित्त सुधाचं सारिकाकडे जाणं येणं वाढलं होतं. विनोद आणि तिची सारखी भेट होत होती. हळूहळू चोरून होणाऱ्या नजरभेटीचं रूपांतर हे प्रेमात कधी झालं ते कळालंच नाही. या त्या कारणांमुळे भेटी व्हायच्या आणि प्रेमाच्या आणाभाका झाल्या. पण प्रेमाचे हे गुलाबी दिवस फार काळ टिकले नाही. प्रेमाला गालबोट लागलं. विनोदच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमाची कुणबुण कुणीतरी सांगितली. त्यांनी विनोदला माघारी बोलवून घेतलं. विनोदने सुधाला लवकर परत येतो असं वचन देऊन तो गावी गेला. इकडे सुधा विनोदच्या प्रेमात धुंद होऊन गुलाबी स्वप्न पाहत होती. पण हे स्वप्न जास्त काळ टिकलं नाही. विनोद आला नाही, पण त्यांच्या लग्नाची बातमी तिच्यापर्यंत पोहोचली. पण ती डगमगली नाही. तिचा प्रेमावर पूर्ण विश्वास होता. सुधाच्या घरच्यांनीही तिच्या मागे लग्नाचा तगादी लावला नाही. पण सुधानी लग्न करणार नाही असं स्पष्ट सांगून टाकलं. घरच्यांनी खूप समजावलं पण ती ऐकायला तयारच नव्हती. एकदा विनोद गावी आला तेव्हा तिला भेटला. घरच्यांच्या दबावांमुळे लग्न करावं लागलं असं त्यांनी सांगितलं. पण ती त्यांच्यावर चिडली नाही, ओरडली नाही. विनोदने समजावण्याचा प्रयत्न देखील केला. लग्न करण्यास सांगितले पण ती तयारच झाली नाही. ती म्हणाली, प्रेमाचा शेवट म्हणजे लग्नच असतो असं नाही. मी तुझ्यावर प्रेम करते आणि करत राहील. तू तुझ्या संसारात सुखी राहा. मी कधीही तुझ्या संसारात आड येणार नाही. विनोद गेला खरा पण सुधारच पुढं काय हे विचार त्यांनी पाठ सोडेना. इकडे घरचे लग्न कर म्हणून पाठीमागे लागले आणि त्यामुळे सुधांनी घर सोडले. विनोदलाही कळाल्यावर त्याने तिला एका सेवाभावी संस्थेत काम मिळवून दिलं. तेथेच तिची राहण्याची सोय देखील केली. तिच्या जीवनाचं नंदनवन झालं. सेवाभावी संस्थेतील लोकांची सेवा करत तिला तिच्या जीवनाचं एक नवं ध्येय मिळालं. पुढे सुधांनी एक अनाथ मुलीला दत्तक घेतलं. तिचं नाव राणी. राणीने सुधाच्या जीवनातील एकटेपणा दूर केला. विनोदच्या प्रेमाच्या शिदोरीसोबत तिने पूर्ण आयुष्य काढलं. पण रडत कुढत न राहता प्रेमाचा हा ठेवा सेवाभावी संस्थेतील लोकांना त्याच बरोबर एक अनाथ जीवाला देऊन त्यांच्याही जीवनाचं सोनं केलं. स्वतःला प्रेमवीर समजणाऱ्या आजकालच्या तरुणींनी हे फक्त तुम्ही नाही तो और सही किंवा तू माझी नाहीस तर कोणाची नाही असं कुणशी प्रेम करणाऱ्या सुद्धासारखं निस्वार्थ प्रेम एक नवीन धडा नक्कीच येईल. आयुष्य खूप सुंदर आहे. सोबत कोणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा. आव्हान करा कारण त्या सूर्याला मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन आधारमय रात्र संपून सोनेरी किरणांना सजून मग रोजच उगवेल एक नवी सकाळ. नवीन ध्येयाचा सुगंध घेऊन. आयुष्यात खूप सुंदर आहे. सोबत कोणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा. अशाच प्रकारे ही कथा इथे संपते. ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.